लातूरमध्ये भाजपला मोठा धक्का बसलेला आहे। भाजपचे सुधाकर भालेराव यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलाय। शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये हा पक्ष प्रवेश झाला आहे, तर यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये हा पक्ष प्रवेश पार पडलेला आहे। पक्ष प्रवेशाचा हा कार्यक्रम पार पडलेला आहे, त्यामुळे लातूरमध्ये भाजपला हा एक मोठा धक्का म्हणावा लागेल। काही दिवसांवर काही महिन्यांवर विधानसभेची निवडणूक असताना आता भाजपमधून आउटगोइंग सुरू झाली आहे की काय असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। कारण काही दिवसांपूर्वीच छत्रपती संभाजीनगरमधील काही माजी नगरसेवकांनी शिवसेना युबीटी मध्ये प्रवेश केला होता। भाजपचे ते माजी नगरसेवक होते आणि आता दुसरीकडे लातूरमध्ये एक मोठे नेते असलेले भाजपचे सुधाकर भालेराव यांनी भाजपला रामराम ठोकलेला आहे आणि राष्ट्रवादी एसपी मध्ये प्रवेश केला। आदरणीय साहेब, आपण मला फक्त आशीर्वाद द्या, मला फक्त लढ म्हणा। महाराष्ट्रामध्ये इतिहासात नोंद होईल अशा पद्धतीने येणारी 2024 ची महाराष्ट्राची विधानसभा साहेब 100% आपल्या महाविकास आघाडीच्या नेतृत्वात, आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या नेतृत्वात, आदरणीय जयंत पाटील साहेबांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात मुख्यमंत्री आपला झाल्याशिवाय राहणार नाही, याच्यासाठी काम करेल। आज सुधाकर भालेराव यांच्यावर आमची बऱ्याच दिवसापासून लक्ष होतं। त्या मतदारसंघात आमच्या सहकाऱ्यांची चलबिचल ही आत्ता नाही, 2-2.5 वर्षापासून लक्षात आलेली आणि म्हणून कोणीतरी स्थिर आणि विचाराचा पक्का माणूस आम्ही हुडकत होतो। आणि साहजिकच सुधाकर भालेराव 10 वर्ष विधानसभेत काम करणारे आहेत। सुधाकर भालेरावांच्या सारखा एक मोठा नेता आपल्या पक्षात येतोय, ज्याच्यामुळे आपल्या पक्षाची प्रचंड ताकद या भागातली वाढणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।